आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धिराज मी हिला सोडणार नाही। तुम्ही दोघी जा। हो पप्पा। मॅडम तुम्ही इथे इथे कधी आला तुम्ही? ए अवलक्षणे, तुझी हिम्मत कशी झाली ग इथे येण्याची? बघितलंस ना, तू इथं पाय टाकलास आणि माझ्या सिद्धूच्या जीवावर बेतलं। चल आत्ताच्या आत्ता इथनं चालती हो, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही, सांगून ठेवते। आजी, उलट भावना मॅडम इथे आल्या म्हणून इतक्या वरून पडून सुद्धा मला काही झालं नाही। अगं जीवावर बेतला असतं माझ्या, पण त्या आल्या म्हणून मी सुखरूप आहे। हाच आहे माझ्या भावना मॅडमचा पायगुण। सिद्धराज गाडे पाटील, तुमचे 2 चान्स हुकलेले आहेत। आता हा तुमचा शेवटचा चान्स आहे। आता जर तुम्ही हंडी फोडू शकला नाहीत, दुसरा ग्रुप येऊन इथे हंडी फोडेल। सिद्धू, हे बघ, ते राहू देत, आता तू काही वर जाऊ नकोस, उगाच परत धडपडायला होईल। चल। हा म्हणजे बघ ना, आपण दुसऱ्या कोणाला तरी पाठवूया ना। राहुल आहे, राहुलला पाठवूया। अरे पण दरवर्षी सिद्धू हंडी फोडतो ना। ए मया, काय तुला पण? ए अवलक्षणे, तू निघ इथून। बघ माझा सिद्धू दहीहंडी कसा फोडतो ते। भावना मॅडम जर इकडून जाणार असतील तर मी हंडी फोडणार नाही। हे तुझं काय डोकं फिरलंय काय सिद्धू? एक मिनिट सिद्धिराज, तुम्ही सुखरूप जा आणि दहीहंडी फोडून या। माझी खात्री, तुम्ही नक्की दहीहंडी फोडणार। जा लवकर, मी तुमची वाट बघते। ऑल द बेस्ट। अरे विषय काय आजी, आता भावना मॅडमने हंडी फोडायला सांगितली, मग तर हंडी फोडलीच पाहिजे ना, आणि तेही त्वरित, तात्काळ, ताबडतोब। अरे बोल 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 बजरंग बली की जय। हे अवलक्षणे, नवऱ्याला पाठबळ देण्याचं तुझं सोंग संपलं असेल तर तुझा मित्र मला भेटायला कधी येणार आहे ते सांग। मी आहे तिथं, माझं लक्ष आहे तुझ्याकडं। आता आजींना कसं सांगू की मिस्टर गाडे पाटील त्यांच्या समोर कधी आणि कसे येतील?
मिस्टर गाडे पाटील, माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही ही हंडी फोडणार. भावना मॅडम, तुम्ही लकी चार मात माझा. आता बघा मी हंडी कशी फोडतोय ते. मिस्टर गाडे पाटील, आज तुम्हाला इथे दही हंडी फोडताना बघणारी फक्त तुमची बायको नाहीये, तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. लवकर या खाली. तुम्हाला तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. भावना मॅडम, मला मिस्टर गाडे पाटील बोलले. गेलो यार. आई, वरात कसा आहे आता? बरं वाटतंय ना त्याला? ठीक आहे, औषधं घेतली आहेत ना, झोप लागली आहे त्याला. भाऊजी, आभार मानायला खरं तर तुम्ही घरचेच आहात, पण तरी वरदला तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे घेऊन गेलात ते बरंच झालं बरं का. अहो वहिनी, आभार कसले मानताय? वरदला बरं वाटतंय ना, यातच सगळं आलं बघा. काय हो बाबा, तुम्ही आईकडे असं का बघितलं? संतोष, अरे तुम्हा दोघांमध्ये एवढं भांडण असूनही आज गरज लागली तेव्हा हरीश वरदला डॉक्टरांकडे घेऊन गेला. म्हणजे परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे असं नाही. प्लीज बाबा, हरीशने वरदसाठी जे काही केलंय ना, ते वरद संतोषदांचा मुलगा आहे म्हणून नाही केलंय. वरदच्या जागी जर दुसरा कोणताही मुलगा असता ना, तरी त्याने त्याला हेल्पच केली असती. सिंचना, हो ना, ऐकलत ना बाबा, कुठलाही मुलगा असता तरी हरीश तसाच वागला असता. म्हणजे हरीशने वरदवर काय उपकार केलेले नाहीयेत. अगदी बरोबर आहे हा दादा तुझं, बरोबर आहे. नाही, वरदच्या जागेवर दुसरा कुठला मुलगा असता ना, त्यालाही मी डॉक्टरकडे घेऊनच गेलो असतो. लक्ष्मी निवास